सातपुड्यातील नर्मदा खोऱ्यातल्या दुर्गम भागातील गावांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळावी म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेतून CSR फंड वापरून सुमारे 1.5 कोटी रुपयांना वेगवान ॲम्ब्युलन्स बोट खरेदी केलेली होती। ही बोट सरदार सरोवरच्या प्रकल्पाच्या जलाशयातून 2 दिवस अगोदर बुडाली होती। ही घटना जशी घडली तसेच प्रशासन या ठिकाणी पोहोचले। ॲम्ब्युलन्स बोटला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले। गेल्या वर्षभरापासून ही बोट ॲम्ब्युलन्स रुग्णसेवा म्हणून सुरू आहे। सरदार सरोवरची पाण्याची पातळी अचानकपणे वाढल्याने ही ॲम्ब्युलन्स बोट हळूहळू पाण्यात बुडू लागली। ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले। बोट बाहेर काढण्यासाठी गुजरात राज्यातील बडोदा या ठिकाणाहून क्रेन मागविण्यात आले। क्रेनच्या सहाय्याने बोट बाहेर काढण्यात आले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नेमकी कोणाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे हे महत्त्वाचे आहे। ही ॲम्ब्युलन्स बोट मणिबेली, चिमलखेडी, धनखेडी, गमन, सिंदुरी, डनेल, बामणी, मुखडी, अरेठी यासारख्या अक्कलकोट तालुक्यातील आणि गेंदा, भुसा, सावरिया, दिगर, माळ यासारख्या धडगाव तालुक्यातील गावांना, अतिदुर्गम गावांना गंभीर अत्यावश्यक रुग्णांसाठी ही बोट वापरली जाते। ॲम्ब्युलन्स बोट पाण्यामध्ये बुडाल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून यश मिळविले व ही बोट पुन्हा आरोग्य सुविधेसाठी देण्यास समर्थ ठरली। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24, अक्कलकोवा।